तर भावानो, माझी जरा तब्येत खराब होती हो आणि त्यात दिवाळी आली. त्यामुळे जरा व्लॉग येऊ शकला नाहीत. आता इथनं पुढे कायम आहे त्यात सोडा. पुढे येऊन थांबलेलो. लांबनं काय तर ओळखीचे येत्याला दिसलं. जवळ आल्यावर दिसलं तर आपला रथ आहे कॉलेजला जायचा. मग फटाफट रथमध्ये बसून तर काय अर्धी बस मोकळी आहे आज पण. मला वाटलं आता क्लासमध्ये पण कोण नसणार आहे आणि हे बघा यांचं कायमच आहे. हेच आणि म्हणून मोबाईल बघत बसायचं. कॅम्पसमध्ये येऊन फटाफट क्लासमध्ये गेलो बघा. क्लासमध्ये बघतोय तर काय सगळी पोरं प्रेझेंट आहेत. मला वाटलं बस मोकळी आहे म्हटल्यावर क्लासमध्ये पण कोण नसणार आहे. मध्ये मी थांबतोय व्हय. लेक्चर कंप्लीट करून लगेच आलो जरा कॅम्पसमध्ये बाहेर फिरायला. बघूया काय नवीन काय झालंय का बघून. बघतोय तर काय सगळं जुनंच आहे. बट सेकंड लेक्चरला आलो. सेकंड लेक्चरमध्ये पोरांचं काय वेगळंच चालू होतं बघा. आता दिवाळीच्या फराळाचं नाव ऐकल्यावर आम्हाला लागली भूक. आलो मग कॅम्पसमध्ये जेवण करायला. या भावाला ओळखलं काय सीएसची लॅब होती हो. या भावात जरा लेक्चर चालू होतं. भाऊ बघा काय काय म्हणायला लागलाय बा. कंप्लीट करून बाहेरून बघतोय तर काय आमच्या कॉलेजच्या वरून विमान चालले. मी म्हणले ह्यात बसायचं कवा नशीब होते काय माहित. मित्रांना म्हणला जेव्हा नशिबात होईल तेव्हा येणार बाबा. मध्ये येऊन बघतोय तर काय आपला भाऊ बाटली नाही बाटला आणि ते बाटला पूर्ण कॅम्पसला पाणी पुरल एवढं. तोपर्यंत आपलं रथचं मालक बसलं गाडीमध्ये. चला रथ आता पुढे जाणार आहे म्हणून. तोपर्यंत मागणं आवाज आला आपला एक भाऊ येणार आहे अजून थांबा. रथ मालक म्हणलं लवकर त्याला बोलवा नाही तर रथ पुढे ढकलण्यात येईल. मग काय फटाफट भावाला फोन लावून लवकरात लवकर बोलवून घेतलं. आमचा रथ गेला पुढं. रथ चालू झाल्यावर ही सगळी झोपेतच असतात. त्यांचा विषयच करायचा नाही. स्टॉपला आणि आपण उतरलो आणि आपल्या रथला बाय बाय केलं. तर चला भावानं भेटूया आपण उद्या.